प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. आपल्या युवा मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर आता इकडं जो आर्यन असतो तो मंजूला आता तो मंजू बेशुद्ध अवस्थेत तो घेऊन चाललेला असतो. तो म्हणतो की आता मंजिरी तू फक्त माझीच आहे असं म्हणतो आणि आता तिला गाडीत आणून टाकतो. गाडीत आणून टाकल्यावरती तो मंजूची चप्पल आणि मंजूचे कानातले हे तो ज्या दिशेने जाणार आहे त्या विरुद्ध दिशेला तो तिकडे ते कानातले आणि ते मंजूची चप्पल टाकतो. कारण की सत्य बघायला जर आला तर तो दुसरीकडेच जाईल. मंजू जिकडे गेली आहे तिकडे जाणार नाही. त्यासाठी हा सगळा त्याचा डाव असतो. आणि आता तो तिथून मंजूला घेऊन निघतो आणि आता मंजूला घेऊन तो आता निघालेला असतो. तो आता मंजूला म्हणत असतो की मंजरी आता फक्त माझी होणार आहेस. आता घरी जाऊन मस्त आपल्या घरी जाऊन मस्त आता आपण निवांत गप्पा मारू. तू मला बघ आणि मी तुला तुझा एक चेहरा एकटक बघत राहील एकसारखा असं म्हणतो आणि आता तो निघालेला असतो. तर इकडं जो सत्य आहे तो सत्य आता मंजूला शोधत असतो. तो सगळीकडे शोधतो पण मंजू कुठे सापडत नाही. तो म्हणतो वाघमारे कुठे गेले असेल. तेवढ्यात आता जी मंजू आहे ती सत्याला जे अगोदर तिथे उभा होते ज्या ठिकाणी मंजू गेली होती त्या ठिकाणचं लोकेशन सत्याला पाठवून ठेवलेलं असतं. आणि त्या ठिकाणी सत्या येतो. इकडे तिकडे आजूबाजूला बघतो. वाघमारे वाघमारे खूप ओरडतो पण त्याला तिथे मंजू दिसत नाही. तर तो म्हणतो की हा माणूस मंजूला दुसरीकडे कुठेतरी वाघमाऱ्यांना घेऊन गेलेला दिसतात. आता आपल्याला तिकडे शोधायला जायला हवं असं सत्या म्हणतो. आणि तो एकटाच आता त्या मंजूला शोधत असतो. इकडून झालं का तिकडून बघ, इकडून बघ, तिकडून बघ सगळीकडून शोधतो पण त्याला कुठे सापडत नाही. तर तो म्हणत असतो की आता कुठं असेल बरं वाघमारे, आता वाघमाऱ्यांना कुठं बघू मी असं म्हणत असतो. आणि तो म्हणतो की मला आता लवकर वाघमाऱ्यांना शोधायला हवं असं तो म्हणतो. आणि आता तो सगळीकडे बघतो. गाडी घेऊन चाललेला असतो. त्याला तिथे मंजूचे कानातले ते दिसते. तर ते म्हणतो की मंजू वाघमारे इकडच्या साईडला गेलेत का म्हणजे तो जायला लागतो. तर इकडे जी मंजू आहे तिथे आता तो सोबत आणून टाकतो मंजूला. आणि म्हणतो की मंजू बघितलं का आपलं घर किती मस्त आहे. अगं माझ्या मम्मीने तुला बघितलं ना खूप खुश होईल. आपण लवकर लग्न करूयात आणि लवकर दोघं संसार थाटूयात असं म्हणत असतो. आणि आता जी मंजू आहे ती बेशुद्ध असते. तिला काहीच कळत नाही. तो म्हणतो की आता मला लवकर तुझ्याशी लग्न करायचं आहे. मंजू अगं तू किती चांगली आहेस आणि त्या काय त्या मम्मी साहेबांच्या घरात राहती त्या सत्यावर प्रेम करती काय त्या सत्यामध्ये सत्यापेक्षा हँडसम आहे मी असं म्हणतो. आणि आता इकडं जी मंजू आहे तो म्हणतो की आता मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. मी काय काय सामान आणले तुला दाखवतो मंडोळ्यान ते. आणि आता तो मंडोळ्यान ते आणायला जातो. तेवढ्यात मंजू शुद्धीवर येते. ती इकडे तिकडे बघते तर आता तो तिथे नसतो. तर ती मंजू त्या माणसाचा मोबाईल घेते आणि सत्याला ॲड्रेस पाठवते. आणि त्या ॲड्रेसवरती आता ती सत्याला पाठवत असते इथं आहे म्हणून ती. मग तो ती लोकेशन पाठवल्यावरती आता इकडं जो सत्य आहे त्याला काही माहीत नसतं. आणि तो आता मोबाईल बघतो तेव्हा त्याला कळतं की म्हणजे वाघमारे ह्या दिशेला नाही तर तो माणूस मला फसवत होता. म्हणजे वाघमाऱ्याला घेऊन तो ह्या दिशेला गेला आहे. मला वाघमाऱ्याने लोकेशन पाठवले. मला इकडे जायला हवं असं म्हणतो. आणि आता तो त्या दिशेला जायला लागतो. तर इकडं जी मंजू आहे ती मंजू आता परत झोपून घेते. तो माणूस मंजू जवळ येतो आणि तिच्या डोक्याला मंडोळ्या बांधतो. त्याच्या तोंडाला काळं बांधून येतो आणि मास्क लावतो. आणि आता मंजूच्या डोक्याला मंडोळ्या लावतो आणि त्याच्या डोक्याला पण म्हणतो की किती मस्त दिसते ना तू मंडोळ्या लावल्यावरती. तुला कोणता हार हवा याच्यातला. तिच्यासमोर बरेच हार ठेवतो आणून. तुला काय हवं याच्यातलं, तुला काय आवडतं बघ. माझ्या आईने तुझ्यासाठी एवढं सगळं चॉईस करून ठेवलंय. तिला जर कळालं ना एवढी सोज्वळ आणि इतकी सुंदर तिची सून आहे. मला जशी हवी होती ना तू तशीच आहे सेम. दिसायला पण भारी आहे आणि सगळ्याच गोष्टी डॅशिंग आहे असं म्हणतो. आणि आता लगेच तो माणूस मंजूला म्हणत असतो की मंजू जवळ जातो तिच्या गळ्यात हार घालायला. तेवढ्यात मंजू म्हणते सोड मला, कोण आहेस रे तू आणि मला इथे का आणला. तुझा चेहरा उघड ना. एवढं लपून काय करतोय. एखादा जर हे असताना चांगला त्यांनी चेहरा दाखवला असता. असं लपून नसता आला. अरे तुझ्यासारखे भित्रे कितकं पण बघितलेत मी असं मंजू म्हणते. आणि आता मंजू त्याचा मास्क काढायला लावते पण तो काढत नाही. तर बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.